महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि आदिवासी जसे बंजारा समाज आंदोलन करतोय तशा पद्धतीने आदिवासी समाजाचं काही मोठा मोर्चा कुठे होणार आहे का, त्या संदर्भात काही चर्चा झाली. आणि त्याला जोडून सर काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की मुंबईत आता मोर्चा आपल्याला काढावा लागेल. या दृष्टीने बैठकीमध्ये पण सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. आज मुंबईमध्ये 4च दिवसात हा सगळा बैठकीचं नियोजन त्या ठिकाणी पार पडला. चर्चा होती, पण अगोदरच आम्ही डिक्लेअर केलं की आजची बैठक आहे म्हणून आज अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला उपस्थिती जरी नसेल तर राज्यभराचं अतिवृष्टी बरेचसे मग आदिवासी विकास मंत्री झाले असतील किंवा काही आमदार हे त्या भागातील नुकसानीची पाहणी आणि थोडासा समाजाला जनतेला दिलासा द्यावा या दृष्टीने सगळे सरकारमधले मंत्री आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी पाणी किंवा परिस्थितीची पाहणी करतात आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या संदर्भातली कार्यवाही करतात. आणि मग उरले सोडले आम्ही सगळेजण एकत्र थांबलो. त्यात मी स्वतः थोडंसं सगळ्यांना आवाहन केलं होतं का आपण बसू आणि म्हणून मग मला जाता आलं नाही तरी मी उद्यापासून थोडा दौरा करायचा आहे आणि त्या माध्यमातून आजची काही बैठक त्या ठिकाणी आयोजित केली. जो बंजारा समाज कायदेशीर आधार नसताना फक्त आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासी या वेगवेगळ्या ठिकाणचे संदर्भ घालतो त्या संदर्भाचं आउटपुट बिलकुल सुद्धा कायदेशीर किंवा संविधानिक नाही तरीसुद्धा तो आग्रह जो त्या पद्धतीनं मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे. तर आम्हीसुद्धा त्याच विचारात आपण सुद्धा कुठंतरी का ते कसे आदिवासी नाहीत आणि त्याचं अतिक्रमण अनेक समाज आदिवासीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि कायदेशीररित्या मग ते संविधानिक असेल, सुप्रीम कोर्टाचं असेल किंवा सभागृहाचा असेल, सरकारमधला असेल, त्याची आम्ही कालही एक बैठक आमदार महोदयांची घेतली. त्याच्यात आदिवासी विकास मंत्र्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं होतं. मग त्याला जोडून लोकभरतीचा विषय आहे, अधिसंख्य पदं, आउटसोर्स किंवा आस्थापनेचा खर्च असे वेगवेगळे विषय त्या ठिकाणी चर्चेला गेले. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सगळ्या विभागांमधून प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. ते आम्ही एक मर्यादा घालून दिली की त्या जास्त येण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये आपण अजून ह्या बैठका करायच्या आहेत. एक समिती राज्यस्तरावर करणार आहोत आम्ही आणि जिल्ह्यांमध्ये अजून एक पॅरलल दुसरी समिती राहणार आहे. त्याचे कायमस्वरूपी सामाजिक असतील किंवा विकासात्मक असतील, योजनांच्या संदर्भातलं असेल, आर्थिक असेल, या संदर्भातलं सगळी त्या कमिटीनं बैठका करून आणि ते वरिष्ठ स्तरावर शासन स्तरावर ही मांडणी करायची आहे. म्हणून आम्ही बंजारा समाज किंवा इतर समाज जे आदिवासींमध्ये येऊ पाहतात त्याचं एक निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी दिले, तसं संघटनेच्या लोकांनी सुद्धा दिलं आहे. त्याच्यात काही सनदी सेवानिवृत्त अधिकारी ज्यांचा अभ्यास त्याच्यातला आहे, मग ते सरपुटे साहेब असतील, गोयल साहेब असतील, गोयल साहेबांचं आज काहीतरी अचानक दौरा असल्यामुळे त्यांना येता आलं नाही, कुर्के साहेब असतील, अशी समाजातली जी जुनी जाणकार मंडळी आहे ती सुद्धा ह्याच्यात पुढच्या बैठकीला समावेश होती. तर त्या पद्धतीने मोठं आंदोलन आदिवासी समाजाचं येत्या काळात मुंबईमध्ये होणार आहे का? ज्या पद्धतीने बंजारा समाज आक्रमक होतोय, रस्त्यावरती उतरतो स्वतःच्या मागण्यांकरता, त्याच्यासाठी तुम्ही एकवटणार आहात का? तोही विचार आम्ही करतोय, पण सुरुवात आम्ही जिल्ह्यांमधून करतोय. जसं आता परवा 10 तारखेला काहीतरी यवतमाळला मोठ्या प्रमाणात 3 तारखेला पालघर, 7 तारखेला नंदुरबार, नाशिकला आता परवा एक पंचायत परवा 26 तारखेला ह्याच्यात आहे नाशिकमध्ये, 6 तारखेला पुण्याला आहे काय, अशा वेगवेगळ्या तारखा आणि तिथं आम्ही सुद्धा ज्यांना शक्य होईल त्यांनी आम्ही सगळेजण जाणार आहोत. परंतु आज जाणून बुजून हा सगळा जातीय तणाव जो आहे तो वाढवला जातो का सध्या राज्यामध्ये? कारण की मराठा विरुद्ध ओबीसी, बंजारा विरुद्ध इथे आदिवासी अशा पद्धतीने जी काही ताणतणावाची परिस्थिती आहे ती काही जाणून बुजून होत नाही का? मागणी होताना पाहायला मागणी करणाऱ्यांना वाटतं का बाबा जसं आता कुणबी, मराठा, ओबीसी असं जे काही चाललं आहे त्याच्यात काही अंश ते सक्सेस झाले असतील म्हणून हे सगळेजण करू पाहतात. परंतु ते आलं आणि हे
एस टीत किंवा एस सीत, आता एस सीत सुद्धा काहींचं म्हणणं आहे का एस सीत आम्हाला घ्या, पण ते संविधानानं जे काही ठरवून दिलेली चाकोरी आहे त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. परंतु समाजाला एक जागृती म्हणून शांत बसूनही चालणार नाही, म्हणूनसाठी हा उठाव करणं आम्ही ठरवलं. धन्यवाद. सर एक 1-2